कर्मा या म्हणे काय करा तरी काय थोडे असं म्हणा थोडे तरी असा विषय आहे तर असं द्या त्याप्रमाणे सगळे असणारा चालू आहे ते नराधम जाना खचिता वारंवार बतावत पावत बघा हे जे काय समजा अधिक महिन्याचं जे काही पुण्यकर्म आहे तो असताना जोपर्यंत त्याचा जन्म आहे जोपर्यंत त्याचा मानव जन्म आहे तोपर्यंत तो तर सुखामध्ये सांगितलेलं तुम्ही आकाशाने जर समजा या महिन्यामध्ये जर काय व्रत वैकल्य जर केला तर भगवंताची कृपा तुमच्यावर नक्की झाल्याशिवाय राहणार नाही परत खंडा माझी जन्मोनी पुरुष त्याला लाभल असं या ठिकाणी महाराज सांगतात यास्तव सर्व नरनारी पुरुषोत्तमा समाधारी सद्भक्ती भावे एक करी यथोक्त कर्म म्हणून एवढ्या करता म्हणून सांगितलेलं तुम्ही आकाशाने जर समजा या महिन्यामध्ये जर काय व्रत वैकल्य जर केलं तर भगवंताची कृपा तुमच्यावर नक्की झाल्याशिवाय राहणार नाही परत खंडा माझी जन्मोनी पुरुषोत्तमा सामा लागुनी न सेविका केवळा मुक्तिनी प्रपंचीय आता कितीतरी वेळा हा विषय सांगतोय आपण या भारत देशामध्ये जन्माला येऊन जर समजा अधिक महिना जर प्राप्त झाला तर तुम्ही त्याचा काही जर विचार नाही केला तर चांगलं नाही बरं का जाऊ द्या निर्वसन रूपी शब्द वापरायला काही शब्दाला गरज नाही तर तुम्ही योगायोगाने महाराज सांगता तुम्ही काहीतरी करवा या महिन्यात काय करा तरी काही थोडे असं म्हणा थोडे तरी निरे असा विषय आहे तर असू द्या त्याप्रमाणे सगळे असू द्या आपली कथा चालू आहे ते नराधम जाना खचित वारंवार गतागत पावत आणि जन्मोजन्मी ते अत्यंत दुर्गती होतो निषेध करते सांगतात नारायण म्हणले त्याला अरे बाबा म्हणजे नारायण म्हणण्याचे असणारे त्याने मला पुढच्या वेळी तोच विषय त्याने घेतलेला आहे योगायोगाने हा महिना प्राप्त झाला असताना त्याने काहीतरी तुम्ही कर्म या महिन्यामध्ये करावं आपल्याला नाही झालं जे कार्य असेल त्याला सहकार्य करावं तुम्हाला कुठंतरी याचा असणारा फायदा झाल्याशिवाय सत्य मित्राधिकाशी योग पावती अनिशी तैशीच सर्व दुःखांचे राशी प्राप्त होती कसं बघा अनेक असणारे वाईट प्रसंगाचं वर्णन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे धनदारा पुत्र बोललेलं आहे यांचा असणं त्याला मिळव होईल आणि त्यांच्या वाटेला दुःख वगैरे प्राप्त होईल पण कुणाला म्हणतात अधिक महिन्यात जर तुम्हीच काही नाही जुमानलं तर यास्तव येते नमस्कार. आज आपण करमाळा तालुक्यातील सरबडोह या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचं महत्त्वाचं कारण म्हटलं तर सरबडोह हे या गावामध्ये सर्पनाथ मंदिर या ठिकाणी आहे आणि या मंदिराचे विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा या ठिकाणी भरवली जाते आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आता अधिक मासाचा महिना सुरू आहे आणि अधिक मासाचा महिना सुरू असल्यामुळे या ठिकाणी आता इथं महिलांसाठी किंवा अधिक मासानिमित्त इथं विशेष कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. नेमका काय विशेष कार्यक्रम आहे आणि नेमका काय त्याचं महत्त्व आहे
की आपण इथंच जे उपस्थित असलेले नागरिक आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव काय सर? मी अरुण चौगुले, नागरिक ग्रामस्थ आहे गावचा. काय नेमकं या ठिकाणी आता इथं विशेष कार्यक्रम सुरू आहे, अधिक मासानिमित्त सुरू आहे आज समजतंय. नेमका काय कार्यक्रम आहे आणि कशा निमित्त आहे? अधिक मासानिमित्त दर 3 वर्षाला आमच्या गावामध्ये असा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. ज्येष्ठ नागरिक सांगतात की खूप दिवसापासून म्हणजे दुकानवाली आई असं एक महिला, एक वयस्कर आजी ह्या गावामध्ये कार्यक्रम स्वतः अन्नदान करत होती आणि त्या दुकानवालीच्या आईच्या नंतर म्हणजे 1965-70 पासून गावामध्ये दर 3 वर्षाला असा अधिक मासाचा कार्यक्रम केला जातो. यामध्ये 1 महिनाभर पोथीचं पारायणाचं वाचन संध्याकाळी 8 ते 9:30 या दरम्यान केलं जातं आणि अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी गावातील सर्व लहान थोर महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, महिला हे सर्वजण या मंदिरामध्ये येतात आणि या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होतो. अन्नदानामध्ये ज्याला स्वइच्छेनं जेवढं वर्गणी द्यायची असेल अन्नदानासाठी तो वर्गणी देतो. त्याच्यातून सगळं साहित्य आणलं जातं आणि गावातील महिला त्यांचा सगळा स्वयंपाक घरचा आवरून या ठिकाणी येतात. पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. यामध्ये पुरण, पोळी, आमटी, गुळवणी, भात अशा प्रकारचा अन्नदान आणि त्याचबरोबर धोंड्याचा महिना आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो की धोंड्याचा महिना म्हणून धोंडेदान सुद्धा या कार्यक्रमामध्ये केलं जातं आणि गावातील सर्व स्तरातील सर्व नागरिक, महिला, युवक मित्र, महिला सगळेजण येऊन त्या ठिकाणी जेवण करतात. धोंडेदानाचा नेमका प्रकार काय? धोंडेदान म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये दर 3 वर्षांनी जावयासाठी पण तिथं कशी ती प्रथा इतर राबवली जाते? तीच प्रथा म्हणजे गावातील सर्व महिला आणि त्यांचे पती या सर्वांनी जोडीने येऊन या ठिकाणी सर्वांनी अन्नदानाचा महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आणि या गाववाल्यांनीच उभा केलेलं हे एक लोकवर्गणीतून केलेलं शेड आहे. या ठिकाणी सर्वजण मिळून अन्नदानाचा आणि या महाप्रसादाचा किंवा धोंड्याचा लाभ घेतात. जावयांना बोलवलं जातं का नाही? जावयांना बोलवलं जातं पण त्या दिवशी जेवढे उपस्थित असतील तेवढे जावई बोलून ते पण या अन्नदानामध्ये सहभागी होतात. रामचंद्र मारुती कवडे इथलेच आहेत का? इथलेच. काय कधीपासून इथं की सगळा कार्यक्रम असतोय? कार्यक्रम जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे मी लहान असताना आमच्या गावात एक दुकानवाली आई म्हणून होती, एक गोगऱ्याची बहीण. ते आम्हाला कळत होतं, बारीक बारीक होत होता ते स्वतः घालायची आणि त्याच्या माग मग पुन्हा जे आता एक बी मनुष्य त्यातला राहिला नाही म्हणजे पूर्वीचे करणारी त्यांनी मग वर्षातनं 3 वर्षातनं एकदा धोंड्याचा महिना. ह्याला 2 नाव आहेत, एक पुरुषोत्तम आणि एक धोंड्याचा महिना म्हणते ते. मग म्हणते ते बाबा गावाल्यांनी सुरू केलं हे कार्यक्रम चालू करायचं. मग तेव्हापासून चालूच आहे म्हणजे आतापर्यंत काय बंद नाही. हा, मुलगी आहे का नाही तुम्हाला? मला 6 मुली ते जावई त्यांचं येतं? आहेत नाही इथं सगळं गाव इथलंच आहेत माझं गावातलं. गावातलं जायचं? हा, सगळे इथलीच आहेत. गाव आहे सगळे इथेच आहेत. म्हणजे काय जावयाला का धोंड्याचा काही विषयच नाही म्हणायचं? हा, नाही गावाला तर मागते म्हणजे हा मंदिरातर्फे आम्ही सामुदायिक घालतो त्यांना. होय. हा, जे काय गाव उपस्थित जावई असतात ते सामुदायिक धोंडे जेवण त्यांना इथं गावातच करतो आम्ही. बर असा नियम आहे. बर बर. हा, पूर्वीपासून आलाय ते अजून चालू अजून देवाच्या साधारण किती वर्ष झालं असेल? बघा ना 72च्या आधी म्हणजे 60-65च्या वर्षापासून 1960-65 बर. तेव्हापासून चालू. त्याच्या आधी तर काय आम्हाला माहित नव्हतं पण तिथनं आम्हाला माहिती 65-66 सालापासून म्हणजे 50-55 वर्ष झालं हो म्हणायचं. झाला. त्याच्या आधी तर काय आपल्याला माहित नाही पण तेव्हापासून तर चालू आहे म्हणजे बंद नाही. बर. हा, ही मात्र नक्की. 1000 ते 1100 लोक या धोंडेदान कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि जेवणाचा सर्वजण मिळून लाभ घेतात. खरं तर सर या ठिकाणी जर पाहिलं तर महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसते. तिथं पोत्यांचं वाचन सुरू आहे. इथं महिला स्वयंपाकासाठी उपस्थित झालेल्या आहेत. त्या महिलांची पुरुषांपेक्षा जास्त लक्षणीय उपस्थिती दिसते. महिला पुरुष आले होते सकाळी स्वयंपाकामध्ये मदत करत होते पण आता शेतातील काम असल्यामुळे ते गेलेत आणि महिला आताच स्वयंपाक संपत आलेला आहे. त्यामुळे जवळजवळ 150 महिला या ठिकाणी पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी होत्या. पुरण वाटणे, पोळ्या करणे, त्या टाकणे या सगळ्या कामामध्ये महिलांचा सहभाग होता. त्यापैकी आता बऱ्याचशा महिला सुद्धा गेलेत घरी. आता थोड्या वेळाने 5 वाजता जेवण सुरू होतील त्यावेळेस मात्र सगळे गावातील पुरुष मंडळी महिला उपस्थित राहतील जेवायला. आसपासचे काही इथं नागरिक येतात का नाही या आपल्या ह्या स्तुत्योपक्रमासाठी उपस्थित राहतात का नाही? गावाच्या जवळपासचे जे गावाच्या शिवाराच्या जवळचे आहेत ते पण ग्रामस्थ येतात.
हो. माझं नाव शारदा प्रकाश रांधवे. माझं लग्न झालेलंच 30 वर्ष झाले आणि माझं जसं लग्न झालं तसं प्रत्येक अधिक मासात हे जेवणाचा कार्यक्रम, अधिक मास महिन्यात पूर्ण पोथी वाचण्याचा कार्यक्रम, धोंडी महात्म्य लावलं जातं. सर्व महिला एकत्र येतात, ऐकतात आणि पुरणपोळीचा स्वयंपाक सगळ्या मिळून करतात. आम्ही स्वामी केंद्र पण चालवतो. साप्ताहिक आरती असते. 50-60 महिला सहज स्वामी केंद्रामध्ये येतात सगळ्या एकत्र आणि छान म्हणजे मार्गदर्शन केलं जातं महिलांना आणि बचत गट हे सगळ्याच म्हणजे माध्यमातून एकत्र येतात आणि जास्त करून अध्यात्मामध्ये जास्त आहेत. छान वाटतं आम्हाला सगळ्यांना. तुम्हाला किती मुलं मुली काय? एक मुलगा एक मुलगी. मुलीचं लग्न झालं का? हो झालं. काय मग आता ह्या दोंड्याच्या इथं कार्यक्रमाला काय जावयाला बोलवता का नाही? बोलवलं होतं ना घरी. घरी नाही ह्या कार्यक्रमाला? कार्यक्रमाला काय असल्यामुळे अडचण असल्यामुळे आले नाही. त्यांना प्रॉब्लेम आहे जरा थोडे म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या कामाचं हे असल्यामुळे व्याप असल्यामुळे आले नाहीतर इथं म्हणजे असं तिकडे ती घेण्यापेक्षा इथं जरा बागून जाते ना इथं. नाही. बरोबर आहे. सामूहिक कार्यक्रम बोलवलं आम्ही पण कुणाचे तरी लेखीत जावं आणि आम्ही पण आहेच की. गावातले सगळे कुणाचे तरी लेखीच असतात, कोणीतरी सगळेजण जावई असतात, मग आम्हीच लेखी जावई. माझं नाव छाया बाळनाथ खराडे. काय सांगाल, काय कार्यक्रम कसा आहे? कार्यक्रम आम्ही महिला सगळे एकात येऊन करतो ही आनंदाने सगळी. ते आम्हाला काहीच वाटत नाही कसा स्वयंपाक झाला आणि कसा केला हे आम्हाला काहीच जाणवत नाही. एवढा आनंदाने आम्ही करतो. मग गडी पण तेवढे झटत्यात झोमत्यात करते ती म्हणजे मग आनंदाने सगळे करतात त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही. तुम्हालाच गडी जास्त राबवायला होते? आम्हाला नाही, सगळे आनंदाने करतात त्यामुळे ना काहीच वाटत नाही. गडी करतात का बाया करतात सगळे गोळ्या मिळ्याने करतात त्यामुळे आम्हाला काहीच जाणवतच नाही. कोण करतं, पळापळी करतात, राबते जास्त, कुणी काय करायचं कुणी काय करायचं त्यामुळे कुणी सगळी संमतीने करतात त्यामुळे ना आनंदाने सगळी पार पाडते त्यामुळे काहीच वाटत नाही. खरं खरं सांगा बरं, बाया काम करतात का माणसं जास्त काम करतात? आता कसंही माहिती का, दोन्ही पण करतात. माणसाने केलं म्हणते ना आम्हाला माणसं म्हणजे सगळी सहमतीने सगळी एकत्र येऊन काम करतात. तसं काही एका जेवाने करतात त्यामुळे काहीच वाटत नाही किती स्वयंपाक केला आणि किती नाही. असं घरच्या सारखी सगळी झटून झुंबून करतात त्यामुळे ना काहीच वाटत नाही. किती जरी स्वयंपाक असन तरी किती मिनिटात झाला आणि किती तासात झाला असं काहीच वाटत नाही. कधीच होऊन जातो स्वयंपाक. असं काही राबल्याने वाटत नाही, काही सुद्धा नाही. घरी तरी थोडं माणूस होतं शिंत पण इथं आनंदाने सगळा स्वयंपाक सगळ्या महिला सगळ्या महिला असल्यामुळे हसून खेळून लेकर कडेने खेळते त्यामुळे काहीच वाटत नाही. सगळं आनंदात पार पडतं. मावशी नाव काय? शैला छगनगवारे. काय काय आता स्वयंपाकात काय काय केलंय? पुरणपोळी केली, अजून पापड्या तळल्यात, आमटी केली, भात केलाय, धोंडे केल्यात पुरणाचे. आम्ही यायच्या आधी तर आमच्या पुरुष महिला यांनी सगळं पुरण शिजवून कणकी तिंबायला बसले होते. आम्ही आल्यानंतर उठवलं त्यांना तेमतो आम्ही म्हणून. छान कार्यक्रम आहे. आमचे सगळे जण 3 वर्षात एकदा येतंय, कुठेतरी मनाला आनंद देऊन जाते. आनंद छान वाटतं, भारी वाटतं सगळ्यांनी मिळून. पण तू गावामध्ये जसं मला जसं समजतं तसं गावामध्ये तुमच्या दर महिन्याला म्हणा किंवा 2-3 महिन्याला काहीतरी धार्मिक कार्यक्रम असतातच. सातत्य तुमच्या गावामध्ये सतत असतात. सारखा कार्यक्रम सगळे मिळून करतात छानपैकी. काय वाटत, दर गुरुवारी असते, सगळे मिळून करतात, काय वाटत नाही त्यामुळे आम्हाला. हा, स्वामी केंद्रात आरती असते, सगळ्या महिला येतात त्यामुळे काय वाटत नाही आम्हाला करायला. सप्ताह बसवते. सप्ताह 7 दिवसाचा श्रावण महिन्यातच असतं. हो, इथंच असतं 7 दिवस. पूर्ण गावाला जेवण असतंय. ज्याची ज्याची बारी त्यांनी आणायचा बाजार, स्वयंपाक करायचा. पूर्ण गावाला जेवण असतंय संध्याकाळी 7 दिवस. सगळ्यांनी समय करायचं, जेवण खावणं सगळं. काय वाटत नाही त्यांना करायला. आमच्या इथं महिलांचा ग्रुप आहे भजनी मंडळाचा. हरिपाठ मध्ये पाऊंड खेळतात, महिलांना हरिपाठ येतो. 10-15 महिलांचा खूप छान ग्रुप आहे. धार्मिक आहे म्हणायचं. हो, खूप छान. पहिल्यापासूनच इथं केंद्र आहे, स्वामी केंद्र इथंच आहे आमचं. आठवड्याला आरती असते, सगळ्या महिला एकत्र येतात, मार्गदर्शन केलं जातं. कोणाला जे आवडतं ते सांगितलं जातं, अनुभव सांगितले जातात. थोडं कसं मुलांना हे करायचं, शिकवायचं कसं, मुलांना संस्कार कसे द्यायचे याबद्दल बोललं जातं थोडं. बाई निघत होय, इथल्याच आहेत का? माहेर आहे इथं. होय, बर बर. काय आता ही महिना, अधिक मासाचा महिना चालू आहे, कार्यक्रम सुरू आहे. कसं वाटतं 3 वर्षातनच एकदा येत आहे? चांगलं वाटतंय. जसं चालू झालं तसं चांगलं वाटतंय. महिनाभर बरं वाटलं. होती ही चालू असल्यामुळं करमत होतं. आता आज संपन तर आज जरा वेगळं वाटन जरा. हा, आता
पण श्रावण महिन्यात बी असते वाटतं ना? हा श्रावण महिन्यात पण असतंय 7 दिवस असतोय सप्ताह. बर काय आता दोंड्याचं केलंय वाटतं कार्यक्रम. हा धोंड्याचं केलंय ना, स्वयंपाक हे केलाय, पोळ्या आहे जावई आहेत का? आहेत की. जावाय नाही, जावाय नाही आलं. दोंड्याचं जावायला नाही का बोलवलं? नाही आता तिकडं धोंडा केला जावायच्याच घरी, इकडं नाही बोलवलं. इथं नाही का दोंड खाऊ घातलं? नाही आता इथं नाही बोलवलं. मालन हनुमंत मंदिर. बर काय कार्यक्रमाविषयी कसं काय सांगाल? अधिक मासाचा कार्यक्रम सुरू आहे. काय आता पोळ्या करतोय. बर पण मला एक सांगा हो, आता मी तिथं विचारलं दुसऱ्या महिलांना, ती म्हणल्या पुरुष वर्ग आपलं आता इथं पुरुष वर्ग बी आहे, माणसं ते काय ते पीठ ते तिंबून देते, ती घरी तिंबून देते का? नाही तिथं तिंबायला लागल्यावर बरं वाटतंय. आता इथं कार्यक्रम आहे ना सगळ्यांचा. घरी घरी काय मग तुम्हाला मदत करायला घरी कशाला मदत, आपण आहे ना घरी, आम्ही आहे की. हे सगळ्यांचाच आहे आता. पण आता कसं काय तुम्हाला या ठिकाणी जो कार्यक्रम आहे किंवा सगळं गाव एकत्र येतंय तर तो मनाला बरं वाटतंय. हा वाटतंय ना. ते किती वर्ष झालं तुमचं लग्न होऊन इथं गावात आलेलं आहे? 20 वर्ष झालंय. होय. हा आरती, पूजापाठ आणि सर्व मंदिराची जी व्यवस्था चोखपणे सांभाळणारी किंवा चोखपणे पाहणारी इथं येथील व्यवस्थापक म्हणा किंवा इथं सर्व ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, हे या ठिकाणी आहेत. नेमकं काय प्रतिक्रिया आहेत आणि काय त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, महादेव शिवदास नलवडे. काय इथं आता मी बाहेर विचारणा केली, इथं जुन्या जाणत्या माणसांनी सुद्धा सांगितलं की 50-55 वर्षांपासून हा अधिक मासाचा 3 वर्षात येणारा हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. काय सांगाल? तर आता कसं आहे बरं का, जुन्या काळापासून ज्या काही प्रथा आलेल्या, तर दिवस समजा चांगले पडले तरी बी हा कार्यक्रम साजरा होतो, आणि वाईट पडले समजा पावसाचं आवर्षण असलं किंवा काय अडचणी असल्या तरी सुद्धा आमच्या गावाचं एक विशेषत्व सांगायचं म्हणजे कुणालाही कुठल्या प्रकारे म्हणजे जबरदस्ती न करता जुन्या काळापासून जशी अवस्था असेल त्या पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम जवळजवळ 50-60 वर्षापासून हा साजरा करत असतो. आणि आमच्या मंदिरातलं एक असं वैशिष्ट्य आहे की कुठल्याही प्रकारे कुणाला जबरदस्ती न करता, व आता कसं आहे बरं का, मंदिरामधलं कार्यक्रम म्हणलं की तो तर वर्गणीशिवाय होत नाही, वैयक्तिक तर कोणी करत बी नाही. मग आता वर्गणी रूपाने करायचं म्हणलं तर तिथं आर्थिक मदत आल्याशिवाय करता बी येत नाही. मग आर्थिक मदत कशा रूपाने आम्ही गोळा करतो? यात्रा असेल किंवा असे रिवारीचे कार्यक्रम असतील किंवा आता अधिक मासाचा कार्यक्रम आहे, मग बाबा ह्याला फक्त या ठिकाणी एक असं मला मोठं आनंदानं सांगावं वाटतं, फक्त या ठिकाणून सांगायची गरज, कुठल्याही प्रकारे कसलीही तकलीफ न होता फक्त अलाउन्स करायचं, असं मंदिरामध्ये नियोजन चाललेलं आहे. बाबा स्वतःच्या सोयीच्छेने काय असेल ते तुम्ही सहकार्य करू शकता, कुणालाही जबरदस्ती नाही, तू इतकंच दे तितकंच दे, काय नाही. बरं, हे आर्थिक मदत मिळाल्याशिवाय तर होऊ शकत नाही. आणि गावाचं विशेष म्हणजे की कुणालाही कुठल्याही प्रकारचे असं जबरदस्ती न मागता, एवढं सहकार्य या गावाचं कुठल्याही मंदिरामध्ये आमच्या ह्या चांगलं आहे की इच्छेपेक्षा सुद्धा म्हणजे जास्त सहकार्य आम्हाला होतं. आणि प्रत्येकच कार्यक्रमाला होतं, असं नाही की ह्याच कार्यक्रमाला होतं. यात्रा असू द्या, आमचा सप्ताह असू द्या किंवा आता अधिक मासाचं कार्य असू द्या, तर प्रत्येक वेळेस फक्त इथनं अलाउन्स करायचं, फक्त बाबा असं मंदिरामध्ये असं आहे. पण प्रत्येक स्वयंप्रेरणेनं सगळं स्वयंप्रेरणेनं म्हणजे इतक्या प्रेमाने. बघा आता मी 2 दिवस पूर्वी फक्त सांगितलं स्त्रियांचा स्वयंपाक आहे, एरिवारी आपला आचार्याचा असतो 2 माणसाचा किंवा असं, स्त्रियाचा स्वयंपाक असल्यामुळे नुसतं अलाउन्स केलं, बस सगळ्याचं येण्याची गरज आहे. बघा इच्छा 10ची असली, हजारो स्त्रिया या ठिकाणी, म्हणजे लोकांना या देवस्थानविषयी किती प्रेम आहे. आपल्या नाथबाबाच्या मंदिरामध्ये कुठलंही कार्य असलं तर मोठ्या प्रेमानं करण्याची या लोकांची इतकी म्हणजे भरपूर भावना आहे. महत्वाचा सांगायचा विषय म्हणजे इथं आता मी पाहिलं इथं महिला आहेत, पुरुष सुद्धा आहेत. महिलांची लक्षणीय या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आणि गाव तसं पाहिलं तर धार्मिक सुद्धा आहे. काय सांगा? आता कसं आहे बरं का, आता धार्मिक तर आमच्या एकतर गाव लहानच आहे, पण या गावाला धार्मिकता कधीपासून प्राप्त झाली की जवळजवळ पैठणचे नाथ महाराज त्यापासून आमच्या गावाचा इतिहास आहे हा. सरपणाचं मंदिरच आमच्या एकनाथ महाराजाच्या काळात म्हणजे याची असणारे हे झालेलं आहे. आता जुन्या काळापासून आता कसं आहे बरं का, जेवढ्या पुरुषांना आवड आहे तेवढीच महिला सुद्धा आता ह्याच्याविषयी लय वेगळं सांगायला नको. आता धार्मिक वृत्ती जी आहे समजा, तर पुरुषापेक्षा सुद्धा महिलामध्ये आहे.
म्हणजे जसे पुरुष येतात प्रेमाने तेवढ्या महिलाही आमच्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला येतात. नुसत्या कार्यक्रमालाच येत नाही, इथं कुठलं जर झटायचा कार्यक्रम असला तुम्ही बघताय प्रत्यक्ष स्वयंपाक आहे, म्हणजे महिला सुद्धा तितक्याच मोठ्या पुरुषासारख्या तोडीत कुठल्याही कार्यक्रमाला प्रेमाने येतात. ही धन्यता आहे. या ठिकाणी दुसरे एक आहेत ग्रामस्थ, नाव काय आपलं सर? गणेश मारुती घोगरे. आता इथं महिलांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या. महिलांनी स्वतः सांगितलं की पुरुष वर्ग उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वयंपाकाला मदत करतोय आणि म्हणजे सर्वच एक जीवाने या ठिकाणी सर्व काही जो कार्यभाग आहे तो सांभाळून या ठिकाणचं सर्व जी जेवणाची जी रुचकर जेवणाची व्यवस्था आहे ती पार पाडली जाते. काय सांगा? काय नाही, आता दरवर्षी 3 वर्षातून एकदा हा अधिक मास येतो. तसं तर गाव धार्मिक आहे. प्रत्येक मंदिराच्या इथं आमच्याकडे देऊळ आहे, त्याचे शिखर आहेत आणि हे सगळे आपले कारागीर जे आहेत गावातले त्यांच्या काय सहकार्याने एकमेकाचे होते. आणि महिलांना फक्त 2च दिवस आम्ही अनाऊन्स केलं होतं की अधिक मास आहे, 3 वर्षातून एकदा आलाय, तर आपण शक्तीने सार वर्गणी द्या आणि सगळेजण मिळून आपण हा स्वयंपाक पण करू. आणि जावायला धोंडदान असते तसं गावाच्या वतीने सगळेच जावाय म्हणून आपलं धोंडदान करू. मग हे नलवडे महाराज आमच्या समोर सगळं ते मंदिरातलं बघतील, त्यांच्याकडे सगळ्यांचा विश्वास त्यांच्यावर आहे. अत्यंत चुकी मासे व्यवस्था करतात किंवा हिशोब असो काय असो, मग सगळे तरुण वर्ग सहकार्य करतात. आणि महिला भगिनी जरी ती माहेराहून तिच्या इथं नांदायला आली तरी ह्या गावाची परंपरा कायम त्यांनी जपलेली आहे, मुडीत निघाली नाही आतापर्यंत. जावं येतात का नाही? जावा येतात की, पण आता असं ठरवलं कुणी गेलं तरी राहू द्या, नाही गेलं तरी आपण म्हणलं इथं सगळ्या जावयांना गावातल्या आपणच जेवायला घालू अधिक मासामध्ये. हा, आता कुणी कुणाला बोलवलं असलं नसलं, कुणाची श्रीमंती असेल घालतात, कोण परिस्थितीनुसार, मग आम्ही असं ठरवलं गावच आपण एक होऊ सगळे आणि गावातल्या इकडे बाहेर सगळे असणारे जावा येऊ द्या, इथं जीव द्या, म्हणजे काय अडचण नाही. एकदमच खांगळून काढायची. सगळ्यांना घेतलं, सर्व धर्म समभाव आहे, सगळ्याला सगळेजण सहकार्य करतात. आमच्यात असं वर्गणी मागावं लागत नाही घरी जाऊन. हिथं नुसतं अलाउन्स केलं तर हिथं सगळी वर्गणी आता सुद्धा 25-30 हजार रुपये ह्या कार्यक्रमासाठी लोकवर्गणीतूनच हा कार्यक्रम केला. तुम्ही जेवढी बी इथली बघताय काय मंत्री महोदयांनी आमदारांनी दिले, परंतु लोकवर्गणीतूनच कामं भरपूर. जेवणाचं शेड वगैरे आता जे तुम्ही बघितलं आणि या महिला भगिनींनी उत्स्फूर्त असा स्वयंपाक या ठिकाणी केलेला आहे. अधिक मासाचा योग आला, आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा या अधिक मासाचं जेवण आमच्याकडे करून जावा. या गावामध्ये दोंड्याचा महिना म्हणजे प्रत्येक 3 वर्षाला हे कार्यक्रम केला जातो. आणि या गावामध्ये आसपास गावचे जे काही नागरिक आहेत, लोक आहेत, ते येऊन याचा लाभ घेतात. आणि महिला जे आमच्या बहिणी बाहेर गावी असणारे त्यांना बोलवल्या जातं, भेदभाव नाही, कुठलं काय नाही, सगळी एका जीवानं तिथं कार्यक्रमातला प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला असला तरी सगळे मिळून एकत्रित कार्यक्रम साजरा करतात आणि खूप आनंदात करतात. कार्यक्रमाचा विशेष काय काय? हा विशेष म्हणजे आता या आनंदाने आणि गावाने काय केलं, सगळ्यांना एकदाच सांगायचं की बाबा आपल्याला दोंडा महात्मा चालू करायचं, तर येतात लोक, सगळ्यांना प्रोत्साहन करतात. मग यांनी केल्यावरती दोंडा महात्म्यात गाव जेवण, महिला येतात प्रत्येकाच्या घरचं काम धंदा सोडून ते स्वयंपाकाला राहतात, तिथे स्वयंपाक करतात. स्वयंपाकाला मग गावात आनंद होतो की बाबा सगळेजण येऊन सगळे एकजुटीनं काम करतात. याच्यात म्हणजे असं नाही की मी रानात काम करतोय, मी येत नाही. रानातलं काम धंदा सोडून, रानातला आवत ही सोडून इथं येतात आणि ह्या कार्यक्रमाचा, या दोंड्या महात्माचा आनंद लुटतात. कार्यक्रमाचा जो खर्च आहे तो कशा प्रकारे आपण जमा करतो? ते गावातून सगळे प्रत्येक जण सहकुशीनं देतात. अन्नदान करायला कोण 100, कोण 200, 500 जसं ज्याच्या सहकुशीनं देतात. मग त्या सहकुशीतून सगळ्यांना गाव जेवण पूर्ण आणि आसपासची शेजारची लोक त्याचा सुद्धा लाभ घेतात प्रसादाचा येऊन.